ज्ञानदीप लावू जगी. चिंतामणी देवा गणपतीसी आणा, चिंतामणी देवा गणपतीसी आणा, करावे भोजना द्विजे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. वाढवेळ झाला शिळे झाले अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले ती. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोरयासी. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. विठ्ठल 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 गणित्वाससं नीलमेघावभासं, रमा मंदिरं सुंदरं चित्प्रकाशं, वरन्त्विष्टिकाया समन्यस्तपादं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. कृष्णाय वासुदेवाय, देवकी नंदनाय च, नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, खलानीशवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गजाननं भूतगणादिसेवितं, कपीत्थजम्बूफलचारुभक्षणम्, उमासुतं शोकविनाशकारकं, नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया दंडवत. नमिला गणपती माऊली शारदा, आता गुरुराया दंडवत, आता गुरुराया चिंतामणी देवा गणपती सियाना, चिंतामणी देवा गणपती सियाना, करावे भोजना दुजे पात्री. देव म्हणती तुकया एवढी कैची थोरी, अभिमाना भितरी नागविलो. सचितानंद घन विश्वोत्पत्ती स्थितीले अधिष्ठान सर्वेपी सकल गुण निधान पंढरीश पांडुरंग परमात्मा. इको कमी करा मला. ज्ञानोबर आहे तुकोबर आहे, आवाज येते तो नाही आला पाहिजे. ओंकार स्वरूप असणाऱ्या भगवान श्री गणरायाच्या चरणकमली सेवा समर्पित करण्यासाठी श्रीमंत संत वैराग्य मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा प्रासंगिक प्रकरणातला हा अत्यंत गोड आणि सुंदर असा आजच्या प्रसंगाला अनुरूप असणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या पळवे गावामध्ये गेली 14 वर्षापासून आपण भगवान गणेशाची जयंती म्हणजेच भगवान गणेशाच्या प्राकट्य करण्याचा हा सोहळा आपण या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी सर्वजण एकत्रित येऊन आयोजित करता. याही वर्षी हा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे.
आपल्या या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसभराची असणारी भजनाची साधना आपण या ठिकाणी महाराष्ट्रातले दिग्गज मंडळी, महाराष्ट्रातले वेगवेगळे संगीत क्षेत्रातले साधक मंडळी बोलून त्यांच्याकडनं या ठिकाणी भजन सेवा त्यांची स्पर्धा एक प्रकारे आयोजित करता. तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. कारण जगातलं परमार्थातलं सर्वोत्कृष्ट साधना आणि विशेष कलियुगातली सर्वोत्कृष्ट साधना जर कोणती असेल तर ती म्हणजे भजन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. एखादा मनुष्य बुद्धीने मोठा असेल, पंडित असेल, थोर असेल, एखादा सौंदर्याने थोर असेल, शक्तीने थोर असेल, संपन्नतेने थोर असेल, हे सगळं असून जर त्याच्याकडे भजन नसेल तर तुकोबरायांनी त्याचा निषेध केलाय. तुका म्हणे येथे भजन प्रमाण आणि काय थोरपण जाळावे ते. सगळं थोरपणा सगळं आहे पण भजन नाही. तुकोबराय बोलतात त्या थोरपणाला काय जाळायचं का. याचा अर्थ असा आहे की भजन हे या सगळ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणजे यज्ञ केला पण भजन केलं नाही, कर्मानुष्ठान केलं पण भजन नाही, योग साधना केली पण भजन नाही, कीर्तन करतोय पण भजन नाही, तर मग त्या थोरपणाला काय अर्थ आहे. विद्वान आहे पण भजन नाही तर त्या विद्वत्तेला काही किंमत नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. ज्ञानोबराय तुकोबरायला अत्यंत प्रिय असणारी भजनाची साधना आपण या ठिकाणी गेली 14 वर्षापासून आयोजित करता. आणि मी मगाशी एक शब्द बोलून गेल्याप्रमाणे महाराष्ट्रातले अतिशय दिग्गज मंडळी तुम्ही या ठिकाणी भजनासाठी बोलवता. गेल्या वर्षी वाईकर सरांना आपण बोलवलं होतं, यावर्षी गोदावरी ताईंना बोलवलेलं आहे. विठ्ठल 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 गेल्या वर्षापासून माझ्याकडेही तुम्ही ही कीर्तनाची सेवा खऱ्या अर्थाने देता. मला फार आनंद होतोय की आपण संगीत क्षेत्रातले आणि परमार्थातले अत्यंत जाणती मंडळी आहात. संख्या तुमची कमी जरी असली तरी सुद्धा तुम्ही सगळे जाणकार आहात, याचा फार आनंद आहे. आणि म्हणून तुमच्यामध्ये मला कीर्तन करण्याची सेवा या ठिकाणी मिळते. माझं मी भाग्य समजतो. तुमचं किती कौतुक करावं, माझ्याकडे शब्द कमी आहेत. मला इथं मंदिरात आता आल्याच्या नंतर एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची समजली, ती म्हणजे या ठिकाणी आपण सेवेचे काही ठराविक असे महिने वाटून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये तुमची नावं आहेत प्रत्येकाची. 2.5 वर्षातनं 1 महिना तुमच्या वाट्याला येतो. भगवान गणेशाची संधी, सेवा करण्याची संधी खरं तर ही आपल्याला या निमित्ताने मिळते. सकल संतांनी भगवंताकडे सेवेचीच अपेक्षा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरा चिंतन करतायत. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंगले ओ नवसी, माझे नवसी ओ. सगळ्या संतांनी सेवेची अपेक्षा केलेली आहे. विठ्ठल 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 तुकोबारा बोलतात त्या सेवेचा तर मला अभिमान आहे. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. सेवा कुणाला मिळते सजना हो. सेवा फार कठीण आहे, मिळत नाही लवकर. मिळाली तर तिचं महत्व कळत नाही. महत्व कळालं तर ती आपल्या वाट्याला येईल की नाही सांगता येत नाही. आणि आलेली सेवाही प्रामाणिकपणे आपल्याच्याने होईल की नाही हेही फार कठीण आहे. मिळालं पण करता येत नाही सेवा. बऱ्याच जणाला अशी अवस्था आहे बऱ्याच माणसाची. आणि म्हणून आपण सगळेजण भगवान गणेशाची सेवा करता, याचा फार आनंद या ठिकाणी होतो. 3-3.5 लाख रुपये खर्च करून आपण हा नामयज्ञ सोहळा या ठिकाणी आयोजित करता. 1 दिवसाचा कार्यक्रम आहे, नैमित्तिक सेवा आहे. खरं तर वेगवेगळ्या प्रकारचे कर्मशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. विठ्ठल 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 5 कर्म प्रमुख सांगितलेले आहेत.
जन्मानि जन्मांतरे वा काम्य निषेध वर्जन पुरस्सार नित्य नैमित्तिक प्रायश्चित्त उपासनानुष्ठानेन निर्गत निखिल कल्मषतया. फार सुंदर आहे. जन्मानि जन्मांतरे वा, एका नाही हजारो जन्मामध्ये आपल्याला अनेक जन्मामध्ये ही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे 5 कर्म आपल्या जीवनात वाटायला येतात. त्यामध्ये 2 कर्माचा त्याग करावा, 3 कर्माचा अंगीकार करावा. पहिले 2 कर्माचा त्याग करावा. काम्य निषेध वर्जन पुरस्सारम. काम्य आणि निषिद्ध जे कर्म आहे त्याचा त्याग करावा. माणसं आपल्या जीवनामध्ये कामिक कर्म अधिक करतात, कामनिक कर्म अधिक करतात, कामना ठेवून कर्म करतात. सांगा बरं, सत्यनारायणाची पूजा आपण करतो का नाही? किती कामना असते त्याच्या पाठीमागे ते तुम्ही सगळं बघून घ्या. ते ब्राह्मण काका पुढे म्हणत असतात आणि आपण त्याच्या पाठीमागे म्हणत असतो. द्विष्पाद, चतुष्पाद म्हणजे घरातले 2 पायाचे, 4 पायाचे, मी, माझी पत्नी, माझे मुलं, घरातलं सहकुटुंबानाम सहपरिवारानाम. हे की नाही? ऐकले का नाही तुम्ही हे सगळं? या सगळ्यांना 2 पायाची 4 पायाची म्हटलं ना महाराज, त्याच्यामध्ये कोंबडेही आले आणि 4 पायाचे म्हटलं त्याच्यामध्ये कुत्रेही आले. सगळ्यांच्या इच्छा अपेक्षा कामना ठेवून आपण काय करतो? कर्म करतो. तुकोबाराय बोलतात, कामना ठेवून केलेली सेवा, कामना ठेवून कर्म केलेलं ते कधी आपल्याला फल देत नाही. म्हणून त्याचा त्याग करायचा, कामना ठेवायची नाही, कर्म करायचं. आणि दुसरं निषिद्ध कर्माचा त्याग करायचा. निषिद्ध कर्मामध्ये 7 कर्म प्रमुख सांगितलेले आहेत. विठ्ठल 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 द्युतम च मासम मदिराच वेशा मृगयार्थ चौर्यम परदार सेवा एतानी सप्तम व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. नरकाला नेणारी ही 7 प्रमुख निषिद्ध कर्म आहेत, त्याचा त्याग केला पाहिजे. माणसं फार आवर्जून करतात. ही पहिलं कर्म सांगितलं द्युतम, जुगार खेळू नये माणसाने, कारण ते निषिद्ध कर्म आहे. मासम, मांस भक्षण करू नये, माणसं करतात. आम्ही कितीतरी वेळा कीर्तनातून सांगतो, नेहमी सांगतो खरं तर, बाबांनो मांस खाणं चांगलं नाही. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी वैरी ठेविला, जोडोनी ठेविला. मांस खाता हंस करी, हंस करी जोडोनी वैरी ठेविला. ज्या वेळेला आपण एखाद्या प्राण्याला मारून त्याचं मांस भक्षण करत असतो, त्या वेळेला एक वैरी आपल्यासाठी पुढच्या जन्मातलं तयार करून ठेवत असतो. माणसं बोलता बोलता म्हणतात, बापाचं आणि मुलाचं जमलं नाही ना घरामध्ये. बाप म्हणतो, कोणत्या जन्मातला हा वैर फेडण्यासाठी माझ्या पोटी जन्माला आलाय. बहुतेक मागच्या जन्मात त्याला काहीतरी त्रास दिलेला असेल, म्हणून तो मुलाच्या रूपाने आता परतफेड करण्यासाठी आलाय. आपणच केलेल्या कर्माची परतफेड आपल्याला ती करावं लागत असते. आणि म्हणून मांस भक्षण करू नये. माणसं करतात, आम्ही सांगितलं करू नये, ते म्हणतात महाराज तुम्हाला काय कळायचंय त्यातलं टेस्ट, तुम्हाला काय कळायचंय मांसातली ताकद, ते आम्हाला शिकवतात. ते म्हणतात महाराज तुमच्या 100 पोळ्या आणि आमच्या 2 नळ्या बरोबर आहेत. आता काय याच्या 2 नळ्यासाठी का माळ काढून टाकावं आता? काहीतरी सांगतात. मांस खाणाऱ्या माणसात ताकद असते असं कुणी सांगितलं तुम्हाला? या जगातला सगळ्यात जास्त मांसाहारी प्राणी वाघ, सिंह आदी आहेत. मग वाघ
हत्तीपेक्षा मोठा झालेला पाहिला कधी? वाघ मोठा आणि हत्ती छोटा, असं कधी झालेलं पाहिलंय? होतही नाही, होणारही नाही. कारण निसर्गात त्यांची निर्मिती तशी आहे. एक मांसाहार करणारा आहे तसाच आहे, आणि दुसरा शाकाहार करणारा हत्ती आहे. त्याचं शरीर मात्र बलवान आहे, मोठा आहे, बलाढ्य आहे. म्हणून आहारावर सगळं तुमच्या खाण्यावर अवलंबून जरी ही असलं तरी सुद्धा तुम्ही मांसच खाल्लं म्हणून ताकदवान होता असं काही नाही. नाहीतर मग आमच्यापेक्षा तुमच्या ढेऱ्या मोठ्या असत्या. महाराज मंडळीचे ढेरे चांगले असतात आहे की नाही? माझी आता कमी झाली आहे जरा, त्याच्यामुळे तुम्हाला काही विशेष वाटत नाही बघा. त्याच मी आता कमी केली, वाढली होती माझी सुद्धा. काही नसतं, साधं जेवण असतं, पण आम्हाला त्या जेवणातला आनंद आणि समाधान फार असतं ते मिळालेल्या अन्नात. त्यामुळे समाधानाची डेअरी येणार असा त्याचा अर्थ आहे. पण मांस खाऊ नये, माणसं खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. द्यूतमच मासम, आता मी पुढच्या सगळ्याचं चिंतन करत नाहीये. मदिरा च वेश्या, मृगयार्थ, चौर्यम, परदार सेवा, या 7 जे आहेत हे निषिद्ध कर्म आहेत, याचा त्याग करावा. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पलों का दाम खर्च के मुंह में मक्खियाँ लिए. अपने खर्च का दाम खर्च कर मुंह में मक्खियाँ आती है. अपने पलों का दाम खर्च के मुंह में मक्खियाँ आती. बंदे होशियार रखना बे, साहिब राजी रखना बे. बंदे होशियार रखना बे, साहिब राजी रखना बे. बंदे होशियार रखना बे, साहिब राजी रखना बे. बंदे होशियार रहना बे, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है. मला येतं बरं का महाराज. वा. मी ज्यावेळेला SP कॉलेजला होतो पुण्याला, त्यावेळेला हे नवीन पिक्चर आला होता. हां नाही, SP कॉलेजला, हां सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे. तर त्यावेळेला हे नवीन तो गदर पिक्चर आला होता. खरं पिक्चर म्हणजे आम्हाला पाहायला भेटत नाही, पण चालता चालता कधीतरी ही गाणी ऐकायला मिळतात. आणि संगीतातल्या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी कुठलेही कपडे घातले आणि त्याच्या कानावर काहीही पडलं तरी चांगलं घ्यायचं, हा त्याचा वैशिष्ट्य असतं बघा. वा. म्हणून त्या संगीताची चाल घेतली महाराजांनी, आणि फार सुंदर असं कबीर महाराजांचा दुआ आहे. कोणतं गाणं आहे रे पोरांनो? यांना काय माहितीये? यांना पाटलाचा गाडा आणि वाड्यावर ही गाणी माहिती, त्यांना ही गाणी सुद्धा आता माहिती राहिलेली नाही. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. तर म्हणून दारू गांजा यासारखे जे निषिद्ध कर्म आहेत त्याचा त्याग करावा. द्यूतमच्या मासम, मदिराच्या वेश्या, मी सांगितलं तुम्हाला, हे सगळे निषिद्ध कर्म आहेत. याचा काय करायचं आहे? त्याग करायचं. मग आता कोणतं कर्म आम्हाला करायचंय? तर एक प्रायश्चित्त कर्म आपल्याला करायचंय. म्हणजे कळत नकळत चुका घडल्या असेल तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून स्वतःहून करायचं असतं. दुसरं एक नैमित्तिक कर्म करायचं, आणि तिसरं एक नित्य कर्म करायचं. म्हणून नाथ महाराजांनी तर आपल्याला स्पष्ट सांगितलं, बाबा हे नित्य आणि नैमित्तिक कर्म ना माणसाने अवश्य केले पाहिजेत. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला कर्मे नित्य नैमित्तिक, कर्म नित्य नैमित्तिक, कर्म नित्य नैमित्तिक, कर्म नित्य नैमित्तिक. करावी ती आवश्यक, करावी ती आवश्यक, करावी ती आवश्यक, करावी ती आवश्यक.
नैमित्ती कर्मनिद्रा नैमित्ती नैमित्ती. मला थोडं उंच म्हणता येत होतं, पण मी आवर्जून मध्यमला घेतलंय बघा बरं का. विठ्ठल 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 पुंडलिका वरदा है विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 वांगणे महाराजांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही मंडळी फार सेवेने आणि तपश्चर्येने पूर्ण झालेली असतात. त्यामध्ये महाराजांचं एक नाव आहे. पिकलिया सेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. अगदी या न्यायाने महाराजांची सेवा आहे. विठ्ठल 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 तर मी सांगत होतो त्यातलं आजचं जी कर्म आहे ते नैमित्तिक कर्म आहे. आणि म्हणून या नैमित्तिक कर्माच्या निमित्ताने तुकोबारायांचे अभंग या ठिकाणी मी सेवेसाठी निवडलेला आहे. सज्जना हो, आज गणरायांचं प्रागट्यकरण आहे, म्हणजे अवतार कार्य आहे. गणरायाची जयंती आहे. आजच्या या पवित्र दिवशी गणराय या ठिकाणी या भूतलावरती प्रगट झाले. तसा जर विचार केला तर आजचा दिवस हा माघ चतुर्थीचा पवित्र असा दिवस आहे. 12 महिन्यामध्ये एकूण 24 चतुर्थ येतात. त्यामध्ये एक मार्गशीर्ष चतुर्थी आणि दुसरी माघ चतुर्थी, याला विशेष अशा प्रकारचं महत्व आहे. त्यातली आज भगवान गणरायाच्या प्राकट्याची असणारी माघ चतुर्थी आहे. आणि म्हणून या विश्वामध्ये प्रामुख्याने 3 येत असतात. पहिला आहे जीव, दुसरे आहेत संत आणि तिसरा आहे देव. या 3घांचा प्रामुख्याने विचार केला जातो सगळ्या इथे येणाऱ्यापैकी. इतरही प्राणी येतात पण त्यांच्या येण्याचा फारसा कोणी विचार करत नाही. मग पहिला येतो तो जीव. का येतो जीव इथे? जीवाला इथे येण्याला मुळात तर त्याला यावं लागतं. 3घांच्या बाबतीत असं आहे, जीवाला यावं लागतं. संत येतात आणि भगवान परमात्म्याला आणावं लागतं. विठ्ठल विठ्ठल आपल्या सगळ्यांना यावं लागतं. काय यावं लागतं आपल्याला? तर आपल्याला इथं येण्याची प्रमुख 3 कारण आहेत. पहिलं कारण आहे कर्म, दुसरं कारण आहे पाप आणि तिसरं कारण आहे वासना. या 3 कारणातला एका कुठल्या तरी कारणाने किंवा 3ही कारणाने आपल्याला इथे यावं लागतं. ज्ञानोबराय चिंतन करतायत. आगा कर्मी जे बुरावे तेही सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. जे जे कर्म झाले तेची भोगा, जे जे कर्म झाले तेची भोगा. उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती जे जे कर्म झाले ते ते भोगाले जे जे कर्म झाले भोगाले उपजले मेले ऐसे कर्म जे जे काही केलेलं आहे ते भोगण्यासाठी आपल्याला इथे यावंच लागतं. ते फेडण्यासाठी किंवा ते भोगण्यासाठी आपल्याला यावं लागतं. मागच्या जन्मी आपण जे जे काय चांगलं वाईट केलेलं आहे त्याचा भोग देण्यासाठी आपल्याला यावं लागतं. म्हणून येणाऱ्यामध्ये यावंच लागतं. याच्यातला आपला सगळ्यांचा वर्ग जीवाचा वर्ग आहे. दुसरा वर्ग आहे येतात.
तो संतांचा वर्ग आहे. तुकोबराय तर फार ठामपणे सांगतायत, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. एकादर सिक्का पाठविलाई लोका, एकादर सिक्का पाठविलाई लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी आले. पिटी पिटी स्वतःच येण्याचं वर्णन करतायत. आम्ही स्वतःहून आलो, आम्हाला यावं लागलं नाही बरं, आम्ही आलो, आम्हाला कोणी आणलंही नाही, आम्ही आलो. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी आलो या शब्दाचा प्रयोग केलाय. आणि तिसरा वर्ग या जगात येतो तो आणावा लागतो, त्याचं नाव आहे देव. देव स्वतःहून येत नाही. खरंय, मोठी माणसं कधी स्वतःहून येत नसतात, त्यांना आणावं लागत असतं. अनियल रूपा बळे करुणी खळ हरिदासी
करुणी खळ हरिदासी करुणी खळ हरिदासी आनेला रूपा बळे करुण खळे हरिदासे करुण खळे हरिदासे करुण खळे हरिदासे आणि याला रूपा बळे करोनी खळे हरिदासी हरिदास खळ करतात, हरिदास अट्टहास करतात, हरिदास प्रयत्न करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात आणि भगवान परमात्म्याला काय करतात, आणतात. म्हणजे देवाला आणावं लागतं. खरंय, तुम्ही आपल्याही जवळची उदाहरणं घ्यायचा. ज्या ज्या वेळा पळवे गावात एखादी मोठी व्यक्ती येत असती ना, समजायचं ही व्यक्ती ज्या अर्थी पळवे गावात आलेली आहे ना, त्या पाठीमागे यांना येण्याचा कुणाचा तरी अट्टहास आहे आणि त्यांनी अट्टहास करून प्रयत्न करून त्यांना इथं आणलेलं आहे. आता ते का आणतात, त्याचंही कारण असतं, समाजासाठीच आणतात, जीवाच्या कल्याणासाठी, समाजाच्या उद्धारासाठी, गावातल्या प्रत्येक माणसाला, या समाजातला मोठ्यातला मोठा वर्ग आणि या जगातलं सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान ज्ञान माहिती व्हावं, भगवंताच्या स्वरूपाचं ज्ञान व्हावं, भगवंताचं दर्शन व्हावं, या उद्देशाने ही मोठी माणसं अट्टहास करून प्रयत्न करत असतात देवाला आणण्याची. आणि म्हणून अशा प्रकारे देव या जगामध्ये येतो. देव येताना एका रूपात येत नाही, तो अनंत रूपामध्ये येतो. आपल्या सगळ्यांना प्रमाण माहिती आहे, अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी किंवा अनंतावतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिनाला गे उद्धरणे विठल विठल विठ्ठल 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 पुंडलिका बहु बरे केले भक्त पुंडलिका बहु बरे केले पुंडलिक रायांना धन्यता दिलेली या अभंगातून. का धन्यता दिली? पांडुरंग परमात्म्याला पुंडलिक रायांनी प्रयत्न करून आणलेला आहे. अशा वेगवेगळ्या अवतार घेऊन आपल्या भक्ताच्या अट्टहासासाठी भगवान परमात्मा या विश्वामध्ये येतो. विठ्ठल 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 देवास हे आटी करणे लागे देवास हे आटी करणे लागे तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही आटी करणे लागी तर भगवान परमात्मा देखील आपल्या भक्ताच्या अट्टहासाला ओ देऊन अट्टहास करून आम्हासाठी अवतार 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 सुख
हाती अवतार मच्छ कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाणा. बघा प्रत्येकाचं काहीतरी विशेष असतं की नाही. बघा बाबांचं विशेष आहे अजून एक. माझंही विशेष आहे बरं का बाबा. मग आता तुम्ही म्हटलेल्या चालीला मी एक वेगळा अंतरा. मच्छ कुर्मादी सुकर मच्छ कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाणा पाणा. ते पाणवलं पाहिजे. तर फार सुंदर आहे. असा नाना प्रकारचे म्हणजे कच्छ मच्छ वराह वामन नृष असे नाना प्रकारचे अवतार भगवान परमात्मा या जगामध्ये भक्ताच्या अट्टासा खातर घेतो. त्यामध्ये आजचा जो अवतार आहे, आज जो भगवंताने अवतार घेतलाय ना, तो भगवान गणेशाचा अवतार आहे. विठ्ठल 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 तर भगवान गणेशाच्या जयंतीची जी कथा आहे ती आपण अनेक वेळा जी ऐकलेली आहे ती शिव महापुराणातली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माता पार्वतीने आपल्या शरीराच्या मळापासून त्या ठिकाणी एक मूर्ती तयार केली, त्याच्यामध्ये प्राण ओतला, भगवान गणेशामध्ये प्राण आणून गणेशाला रक्षणासाठी ठेवलं. त्यानंतर सगळा इतिहास आपल्याला पुढचा माहिती आहे, हे की नाही. मी एक दुसरी वेगळी तुम्हाला ब्रह्मवैवर्त पुराणामधली सांगणार आहे आज. वेगळी कथा, कारण आज गणेश जयंती ना, तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये गणेश जन्माची फार सुंदर कथा आली. एकदा माता पार्वती निवांत बसलेल्या असताना पार्वती मातेला असं वाटलं की आपल्या पोटी एक सुंदर असं पुत्ररत्न जन्माला यावं. माता पार्वतीची इच्छा आहे. खरंय, कुठल्याही स्त्रीने लग्न केलं एखाद्या की तिला असं वाटतं की मी आई व्हावं, आणि ती आई होण्याची इच्छा तिची असते. मला मातृत्व प्राप्त व्हावं ही अपेक्षा असते. माता पार्वतीलाही त्या ठिकाणी मातृत्व प्राप्त व्हावं ही इच्छा निर्माण झाली. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग माता पार्वती आणि भगवान शंकरजी एकदा रती सुखामध्ये असताना एक प्रसंग असा घडला की इंद्र आपल्या सकल देवतासह भगवान शिवजी ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर त्यांनी दरवाजा वाजवला. रती सुख जे घेत होते त्याचा भंग झाला. पार्वती माता बाहेर आल्या. पार्वती मातेला खरं तर या दिवशी भगवान शिवजी किंवा देव हा कधीही योनीद्वारे जन्माला येत नाही, तर शक्ती टाकली जाते. आणि म्हणून शिवजी आज पार्वती मातेला शक्तीने पुत्राची प्राप्ती करून देणार होते, दिव्य तेजाने पुत्राची प्राप्ती करून देणार होते. पण भंग झाल्यामुळे माता पार्वती उठल्या, दरवाजा उघडला, समोर पाहतात तर इंद्र आहे. इंद्राकडे पाहिलं, माता पार्वतीला अत्यंत क्रोध आला आणि माता पार्वतीने शाप देऊन टाकला की मला मातृत्व प्राप्त होणार होतं, तुमच्यामुळे मला आता मातृत्व प्राप्त होणार नाही, म्हणून मी शाप देते, येथून पुढे तुमच्या खानदानात कोणती स्त्री गरोदर राहणार नाही, एकही मुलगा जन्माला येणार नाही. म्हणून लक्ष द्या, सगळी देवता किती येतं? 33 कोटी. त्याच्यापेक्षा वाढलेले ऐकलं का तुम्ही? पण त्याच्यापेक्षा कमी झालेले ती जी संख्या आहे ना ती फिक्स आहे. पार्वती मातेने याच्या अगोदर जयंतासारखे पुत्र होते इंद्राला, पण त्यानंतर देवतांना पुत्र नाही, आणि देवांगना ज्या आहेत त्यांनाही कधी संतती झालेली तुम्हाला ऐकायला मिळाली नसेल. ज्या इंद्र दरबारातील अप्सरा आहेत त्यांना कधीही संतती नाही का? पार्वती मातेचा शाप आहे. विठ्ठल 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 पार्वती मातेने शाप दिला. भगवान शंकरजी आले, इंद्राकडे पाहिलं, देवा एवढ्या या वेळेला तुम्ही का बरं आलात विचारलं. इंद्राने सांगितलं, देवा तारकासूर नावाचा जो दैत्य आहे तो भयंकर असा त्रास देतोय आणि त्याच्यापासून आमची सुटका व्हावी ही आमची अपेक्षा आहे. भगवान शिवजीने सांगितलं, निश्चित तुमची अपेक्षा मी पूर्ण करील. आणि पार्वती मातेने सुद्धा पुन्हा भगवान परमात्म्याला भगवान शिवजींना हात जोडले, देवा आता मला पुत्र प्राप्ती कशी होईल त्याचा उपाय तुम्ही सांगा. त्यावेळेला भगवान शिवजींनी पार्वती मातेला सांगितलं, पार्वती तुला जर एक चांगला पुत्र हवा असेल तर त्याच्यासाठी तुला 1 वर्षभराचं अनुष्ठान करावं लागेल, साधना करावी लागेल.
तप करावा लागेल, तेव्हा तुझ्या पोटी पुत्र संतती जन्माला येईल. विठ्ठल 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 या सगळ्या प्रसंगातून मला इथे एक असं सुचवायचंय आपल्या सगळ्यांना की चांगली मुलं जन्माला येण्यासाठी आई वडिलांना साधना करावी लागते, तपश्चर्या करावी लागते. आई वडील जितके चांगले, आई वडील जेवढे सुसंस्कारी, तेवढी मुलं सुद्धा कशी असतात, सुसंस्कारी असतात. जिजाबाई साहेबांच्या मनात इच्छा होती हिंदवी स्वराज्याची, म्हणून जिजाबाई साहेबांच्या पोटी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारा पुत्र जन्माला आला. माता अंजनी मातेने, मी सकाळी सांगितलं, अगोदर स्वतः साधना केली, तपश्चर्या केली ऋषीमुख पर्वतावरती जाऊन, म्हणून अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. जर तुम्ही सगळ्या देवांचं चरित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, पुत्र होत नाही म्हणून राजा दशरथाने पुत्र कामिष्टी यज्ञ अगोदर केला, नंतर मग रामप्रभूंचं वगैरे प्राकट्य. या अजून जर तुम्ही पुढे गेला तर गोपाल कृष्ण कन्हैया आमच्या अंगणात बाळ रूपाने खेळावा आणि आमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला यावा, याच्यासाठी वसुदेव देवकी आणि नंद यशोदा यांनी मागच्या जन्मात फार मोठी तपश्चर्या केली. आणि त्या तपश्चर्येतून मग कृष्ण कन्हैयाचा प्रागट्यकरण खऱ्या अर्थाने होतं. मागच्या जन्मामध्ये नंद यशोदा द्रोण आणि धरा, आणि वसुदेव देवकी सुतपा आणि पृष्णी या अवतारामध्ये होते. दोघांनीही लाखो वर्ष तपश्चर्या केली. तपांती देव प्रसन्न झाले, सांगितलं वरम गृही, काय नाही देवा, आमच्या एकाने मागितलं आमच्या अंगणामध्ये बाळ रूपाने खेळायला तुम्ही यावं, आणि दुसऱ्याने सांगितलं आमच्या पोटी जन्माला यावं. म्हणून वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले आणि नंद यशोदेच्या अंगणामध्ये खेळायला गेले. विठ्ठल 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 पांडवाचा बंदी जन होऊन या राहिला, पांडवाचा बंदे जन होऊनी या राहिला, पांडवाचा बंदे जन होऊनी या राहिला. देवकेने वाहिला, देवकीने वाहिला, देवकेने वाहिला, देवकीने वाहिला, यशोदेने वाहिला, देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, यशोदेने पाळिला, यशोदेने पाळिला, यशोदेने पाळिला, यशोदेने पाळिला. पांडवाचा बंदी जन होऊन या राहिला, पांडवाचा बंदी जन होऊन या राहिला, पांडवाचा बंदे जन होऊनी या राहिला, पांडवाचा बंदे जन होऊनी या राहिला. पुढच्या जन्मात तुमच्या पोटी जन्माला यावं काय अनुभवत आहे. अगोदर साधना करावी लागते बाबांनो. महाराजांच्या प्रमाणाला काय आता शब्द नाहीत माझ्याकडे. ह्या चाली तुम्हाला ऐकायला मिळणार नाहीत ही माणसं गेल्यावर. परत आहे तोपर्यंत ऐकून घ्यायला पाहिजे आता यांच्याकडनं. मी अण्णांना तर ते नेहमी म्हणत असतो, अण्णांनी तर दामणेकर गुरुजींना साथ केलेली आहे. सुभाष महाराजांना 20 वर्ष साथ केलेली आहे याची. सुभाष महाराज देशमुख म्हणजे मोठमोठ्या माणसांना साथ केलेली ही मंडळी आहेत. म्हणजे तुमचा काळ जो होता तो शुद्ध परमार्थिकाचा काळ होता. आमचा काळ झालाय सगळा भेसळीचा काळ आलाय बघा. विलाज नाही आता ते काय. म्हणून आम्हाला सगळं सहनही करून घ्यावं लागतं, ॲडजस्टही करून घ्यावं लागतं, सगळं करावं लागतं आम्हाला, काही पर्याय नाही. तर देवकीने वाहिला, यशोदेने पाळिला, आणि पांडवाचा बंदी जन होऊन या राहिला. तर कृष्ण कन्हैया जन्माला येण्यासाठी यांना मागच्या जन्मात काहीतरी साधना करावी लागली. इथे माता पार्वतीचंही तेच आहे. मी 2 श्लोक फार गोड सांगत असतो, तेवढे 2 श्लोक सांगतो आणि पुढे चालतो. चांगली मुलं पोटी जन्माला येण्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक लागतं पुण्य आणि दुसरे लागतात संस्कार. जर संस्कार केले नाही तर चांगली मुलं जन्माला येत नाहीत, आणि पुण्य नसेल तरीही चांगली मुलं जन्माला येत नाहीत. आता आई वडील पूर्वी आपल्या मुलावर चांगले संस्कार करायचे, आता आई वडीलच संस्कारी राहिले नाही तर मुलावर काय संस्कार करणार आहे. आई स्वयंपाक करताना मोबाईल, बोलताना मोबाईल, खाताना मोबाईल, पाण्यासाठी मोबाईल, कुठं निघाल्याच्या नंतर रस्त्याने तुम्ही बोलत राहा ना, मोबाईल म्हणत राहा ना कमीत कमी.
का तुम्ही असं ठरवलंय तुम्हाला पाकिट द्यायचं म्हणून तुम्हीच म्हणा? असं काही नाही ना. मोबाईल म्हणजे आईनेच ठरवलंय आपल्या हातातला मोबाईल खाली ठेवायचा नाही. मग मुलावर काय संस्कार होणार? मोबाईल. सरळ आहे ना. म्हणून आई वडील पूर्वीच्या आपल्या मुलावर चांगले संस्कार करायचे. तुम्हाला मला प्रमाण द्यायला आता वेळ नाही, पण मदलेसेचं आठवा जीवन. काय जीवन आहे मदलेसेचं. जन्माला आलेल्या मुलाला पाळण्यात टाकायचं, पाळण्याची दोरी धरायची आणि त्याला उपदेश करायचा. हे की नाही? आपल्या सगळ्यांना मदलसाचे प्रमाण माहिती आहेत. फार गोड अशा प्रकारची ती मदलसा आहे. खरं तर मदलसा ही संस्कृतमध्ये आहे. ज्ञानोबाराने तिचं ट्रान्सलेशन मराठीमध्ये केलेलं आहे. विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 शिवंता परिजन्म घातले रे रवा रवा दुर्गंधी रे मंगळ तिचा बाधा रवा रवा दुर्गंधी मंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरे हारा शरण जाई गोविंदा स्मरे त्या हरे हारा शरण जाई गोविंदा स्मरे त्या हरे हारा शरण जाई गोविंदा हरी हरा शरण जाई गोविंदा हरे रे मदलसा सोमोदर बाळा हरे रे मदलसा सोमोदर बाळा हे उमरे मदलसा सोमोदर बाळा हरे मदलसा सोमोदर बाळा. तर ही फार सुंदर ज्ञानोबारायांची मदलसा आहे. मदलसा आपल्या बाळावरती उपदेश करते. आता आपल्या आईला आपल्या बाळाला उपदेश करायला वेळच नाहीये. मग आपण पोरग जन्माला आलं आणि थोडं चालायला लागलं की आपणही त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतो. आई ते मोबाईल मधूनही तसे संस्कार देतात. सर आमच्या शेजारी एक छोटासा मुलगा आहे 3 वर्षाचा. आता इंग्लिश मिडियमचा जमाना आहे. ते नर्सरीला त्याला शाळेत घातलं. एक दिवशी तो शाळेत गेला, शाळेतून घरी आला, झोपला, सकाळी उठला, पुन्हा आईने स्नान घातलं, कपडे घातले आणि शाळेचा टायमिंग झाला. जेवण वगैरे केलं. त्याने बॅग घेतली, पाठीमागे ती शाक अशी लटकवली आणि स्कूलला निघाला. पण जाता जाता त्याने काय केलं, त्याची जी पॅन्ट होती ना ती पॅन्टच काढून टाकली. 3 वर्षाचं लहानसं पोरग होतं. आईने त्याला विचारलं, ए ए ए ए कणू, पॅन्ट का काढलीस? तर म्हणला, आई खरं सांगू तुला, मी काल स्कूलमधून येताना मॅडमनी सांगितलं जर अभ्यास करून नाही आला तर तुझी पॅन्टच काढून घेईल, म्हणून तसाच चाललो. हे सगळे संस्कार आपल्या मुलाला मोबाईल मधून आता शिकायला मिळतात. पूर्वी मात्र असं नव्हतं. आपल्या बाळावर संस्कार केले जायचे चांगले. आणि म्हणून चांगली मुलं जन्माला येण्यासाठी पहिली गोष्ट संस्कार आणि दुसरे लागतं पुण्य. ऐका 2 श्लोक सांगतो. वाईट मुलगा जन्माला येतो चौघांच्या पापाने आणि चांगला मुलगा जन्माला येतो चौघांच्या पुण्याईने. विठ्ठल 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 विठ्ठला उन्मत्त जन्माला येतो, बापाचं पाप असेल मुलगा मूर्ख जन्माला येतो, वंशाचं पाप असेल मुलगा कंजूस जन्माला येतो, त्याचं स्वतःचं पाप असेल मुलगा दरिद्री जन्माला येतो. उन्मदो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन कर्मदोषात दरिद्रता. आता याच्या विरुद्ध मातेचं पुण्य असेल मुलगा सुशील जन्माला येतो, पित्याचं पुण्य असेल मुलगा बुद्धिमान जन्माला येतो, वंशाचं पुण्य असेल मुलगा दानशूर जन्माला येतो आणि त्याचं स्वतःचं पुण्य असेल मुलगा भाग्यवान जन्माला येतो. भाग्यवान मुलगा काय करतो याचं वर्णन फार सुंदर केले. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची
वांगणे महाराज जसे संप्रदायातले जुन्या पिढीतले आणि जुन्या चाली एकदम गोड सुंदर प्रमाणात येत आहेत. आम्ही जी मंडळी आहोत मी तसं जुन्या पिढीतल्या आणि नवीन तरुण पिढीतला म्हणजे दोन्हीचं मधला भाग आहे खरं तर आम्ही असं आहे की नाही. 2 in 1 का बरं 2 in 1 म्हणजे दोघांच्याच संगतीत आबासाहेब महाराज गोडसे सारखे महाराष्ट्रातले दिग्गज मंडळीच्या सानिध्यातले आम्ही मंडळी आहोत. त्यामुळे पण संगीताकडे आणण्यासारखी पुन्हा साथ आहे म्हणजे दोन्ही. हे जे मी आता चाल म्हटलेलो आहे ती बडे गुलाम अली खान साहेबांची चाल आहे. का करू सजनी आयन बालम का करू सजनी आयन बालम तड़पत बीती मोरी उन बिन रतिया तड़पत बीती मोरी उन बिन रतिया आयन बालम का करू सजनी आयन बालम का करू सजनी आयन बालम का करू सजनी आयन तर हे मी तुमच्यासाठी म्हणून दाखवलंय. कीर्तनात काय असं आम्ही म्हणत नाही कधी. पण एक मी महाराज असल्यामुळे बरं का महाराज तुम्ही असल्यामुळे मी सांगितलं की ही अत्यंत जुन्या पिढीतल्या या चाली आहेत आणि त्या फार गोड वाटतात संप्रदायाच्या असो किंवा संगीतातल्या असो. तर एक चांगला भाग्यवान मुलगा जन्माला येतो तो चौघांचं पुण्य घेऊन आणि म्हणून माता पार्वतीला 1 वर्षाची साधना भगवान शिवजीने सांगितलं. भगवान विष्णूची साधना 1 वर्ष कर. माता पार्वतीने ऐकलं ठरल्याप्रमाणे आपल्या यज्ञाला आपल्या साधनेला तपश्चर्याला सुरुवात केली. 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर त्या यज्ञाला भेट देण्यासाठी सनकादिक आले म्हणजे सनातन सनत कुमार हे 4घे भाऊ भेट देण्यासाठी जे भगवान परमात्म्याचे अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे भक्त आहेत भेट देण्यासाठी आले. भेट दिल्याच्या नंतर आल्याच्या नंतर माता पार्वतीने त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्याच्या नंतर सांगितलं काय हवं आहे तुम्हाला मागा तुम्हाला जे पाहिजे मी द्यायला तयार आहे. सनकादिक म्हणतात देवी जर तुम्ही आम्हाला द्यायला तयार असाल तर आमची इच्छा आहे तुमचे जे पती आहेत ना भगवान शंकर तेच आम्हाला देऊन टाका. पार्वती माता विचार करू लागली खिन्न झाली. अरे मला पुत्र प्राप्तीसाठी मी ही सगळी साधना करते आणि माझा पती जर मी तुम्हाला देऊन टाकला तर मग मला पुत्र प्राप्ती कशी होणार. पार्वती माता थोड्या नाराज होतात परंतु त्याच ठिकाणी भगवान नारदजींचं आगमन होतं. नारायण 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 नारदजी येतात. आल्याच्या नंतर पार्वती मातेला सांगतात देऊन टाक भगवान शिवजींना तुला जी पुत्रप्राप्तीची तुझी इच्छा आहे ती पूर्ण होईल. ठरल्याप्रमाणे ऐकलं जातं. भगवान शिवजीला त्या ठिकाणी दान केलं जातं आणि मग दान केल्याच्या नंतर भगवान विष्णू स्वतः त्या ठिकाणी बाल रूपात यायचं ठरवतात. माता पार्वतीचा यज्ञ पूर्ण होतो. यज्ञ देवता संतुष्ट होते. ठरल्याप्रमाणे पुन्हा एका सुंदर वनामध्ये माता पार्वती आणि भगवान शिवजी विहार करायला जातात. विहार करायला गेल्याच्या नंतर ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवान विष्णू त्या ठिकाणी येतात आणि माता पार्वतीला भिक्षाम देही मला काहीतरी द्या मी उपासी आहे फार दिवसाचा अशी विनंती करू लागल्याच्या नंतर पुन्हा माता पार्वतीचं रतिभंग त्या ठिकाणी होतं चालू असताना आणि मग माता पार्वती पुन्हा येतात. त्यावेळेला ते जे कोणी अतिथी आहेत ते अतिथी आशीर्वाद देतात काळजी करू नका तुम्हाला पुत्र संतती होईल. आणि ज्या वेळेला माता पार्वती आपल्या शयनगृहामध्ये येतात तर भगवान विष्णू साक्षात बाल गणेशाचं रूप धारण करून माता पार्वतीच्या आसनावरती झोपलेले आहेत. भगवान गणेश जी की जय. गणपती बाप्पा अशी बाल गणेशाची मूर्ती छोटीशी पाहते लगेच आकाशवाणी होते. आकाशवाणी होऊन सगळ्यांनी आकाशवाणी होते सांगते पार्वती माते हा तुझा बालक आहे. पार्वती मातेला अतिशय आनंद होतो.
म्हणाल असं होतं का? निश्चित. मी सकाळी सांगितली एक शंका तुम्हाला की देवाच्या बाबतीतलं काही आपण काढायचं नाही, कारण देव आहे, ती सर्व शक्ती या जगातली आहे. आणि म्हणून बाल रूपामध्ये भगवान विष्णूच गणेशाच्या रूपाने त्या ठिकाणी आलेले आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. माता पार्वती या ठिकाणी मोठा उत्सव करतात. सगळेजण येऊन देवाला भेट देऊन जातात, गणेशाला पाहून जातात. शनिदेव येतात, परंतु आल्याच्या नंतर शनिदेव काय केलं, त्या बालकाकडे पाहत नाहीत. माता पार्वती आग्रह करतात, पहा काय होणार नाही माझ्या बालकाला. शनिदेवाने पाहिल्याबरोबर इथून वरचं जे ते बाळाचं मुंडकं आहे ते भंग पावतं, सगळं बाजूला होतं, धडा वेगळं. मग पार्वती माता पुन्हा आक्रोश करू लागतात. पुन्हा त्या ठिकाणी भगवान गणेशजी शिवजी सांगतात, तुम्ही कुठल्या तरी एका प्राण्याचं शिर घेऊन या. ठरल्याप्रमाणे ती शिर आणलं जातं, पुन्हा गणेशजीला जोडलं जातं आणि गणपती बाप्पा आपल्या समोर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, अशा प्रकारे गणेशाची मूर्ती उभा राहते. आणि म्हणून असा अलौकिक गणेश आहे. या गणेश भक्तापैकी एक गणेशाचे महान भगवत भक्त असणारे चिंतामणी देव आणि तुकोबराय एकदा एका ठिकाणी जेवायला पिंपरी चिंचवडला बसतात. तुकोबराय त्यांच्याकडे गेलेले असताना आणि जेवायला बसल्याच्या नंतर अजून एक पात्र वाढलं जातं आणि तुकोबराय चिंतामणी देवाला सांगतात, तुमचं जर आराध्य दैवत गणपती आहे ना, मग त्या गणपतीला तुम्ही आव्हान करा. अभंगाचं पहिलं चिंतामणी देवा गणपती अनाथ, चिंतामणी देवा गणपतीसी अनाथ, चिंतामणी देवा गणपती अनाथ, चिंतामणी देवा गणपती आना करवावे भोजना तुझे पात्री, करवावे भोजना तुझे पात्री, तुझे पात्री, तुझे पात्री देव म्हणती तू कया एवढी कैची थोरी, देव म्हणते तू कया एवढी कैची थोरी. हे करवावे भोजना तुझे पात्री, करवावे भोजना तुझे पात्री, तुझे पात्री, तुझे पात्री देव म्हणती तू कया एवढे कैची तोरी, देव म्हणती तू कया एवढी कैची तोरी, एवढी कैची तोरी, एवढी कैची तोरी. विठोबार कुमाई विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमार कुमाई, विठोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार कुमार विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा, भजन करा. ठोपार कुमाई विठोबार कुमाई, ठोपार चिंतामणी देवा गणपती सियाना करावी भोजना दुजे पात्री. सगळेची सगळे द्विज मंडळी बसलेले आहेत. यांच्याबरोबर तुम्ही गणपतीला भोजन करण्यासाठी बोलवा, अशा प्रकारचा आग्रह तुकोबरायांनी चिंतामणी देवाला धरला. खरं असं बोलवा म्हटल्याने देव येतो का हो? हां, मग देव येण्यासाठी काय केलं करावं लागतं? देव येण्यासाठी अट्टहास करावा लागतो. कशाचा अट्टहास करावा लागतो? तर आपण ज्या ज्या गोष्टीचा अट्टहास करतो त्यातली कुठल्याच गोष्टीचा अट्टहास देवाला चालत नाही. आपण कशाचा अट्टहास करतो? फक्त नावं सांगणार आहे, आता वेळ नाहीये मला पुढचं चिंतन काय. पहिला अट्टहास आपला असतो अन्नासाठी, दुसरा अट्टहास असतो धनासाठी, तिसरा अट्टहास असतो मानासाठी, चौथा अट्टहास असतो ज्ञानासाठी, पाचवा अट्टहास असतो कीर्तीसाठी,
6वा अट्टहास असतो बळासाठी, 7वा अट्टहास असतो रूपासाठी, 8वा अट्टहास असतो आपला पत्नीसाठी, 9वा अट्टहास असतो पुत्रासाठी, आणि सगळ्यात शेवटचा जो अट्टहास आपण करत नाही तो भगवंतासाठी लागतो, तो नामाचा अट्टहास है की नाही. ज्याने ज्याने नामाचा अट्टहास केला भगवान परमात्मा त्याच्यासाठी आला. मोहे धाव घाली पाना आणि नाम घेता पंढरी धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाचे सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ, भेटले कृपाळ, संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फेडिला मुक्तीचा मोह, त्याने फेडिला मुक्तीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ, दाखविला यशोदेचा बाळ, दाखविला यशोदेचा बाळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ हो. तर या जगामध्ये भगवान परमात्म्याला आणायचं असेल तर हा अट्टहास करावा लागतो. एक संतांचं सानिध्य आणि दुसरं संतांकडनं मिळणारं नाम, याचा अट्टहास तुमच्या जीवनात तुम्ही केला की तेच संत तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतात. म्हणून भगवंताला आव्हान करून येण्यासाठी जे लागतं ते चिंतामणी देवाकडे नाही. म्हणून चिंतामणी देव सांगतात, देव म्हणे तुकया एवढी कैची थोरी, माझ्याकडे एवढी मोठी थोरी नाही, साधना नाही, अभिमाना भितरी नागविलो, माझ्याकडे अभिमान आहे, मी गणेशजीचा भक्त आहे म्हणून, पण गणेशजीला मी आणू शकत नाही. तुकोबाराय बोलतात, देवा आणा, तुम्ही गणेशजीचे महान भगवत भक्त आहात आणि सगळेची सगळे ब्राह्मण जेवायला बसलेले आहेत, वाढ वेळ झाला, शिळे झाली अन्न, तटस्थ ब्राह्मण बैसले, ते सगळे जेवण्यासाठी तयार आहेत, तुम्ही फक्त आणा. पण काही केल्या चिंतामणी देवाला आणता येईना, चिंतामणीला भगवान गणेशाला. त्यावेळेला तुकोबराय भगवान चिंतामणीला सांगतात, ऐका चिंतामणी देव, मी गणेशाला आव्हान केलं करून आणणार आहे, पण ते माझ्या पुण्याईवर नाही तर ते तुमच्या सुकृतानेच मी गणपती बाप्पाला इथे घेऊन येणार. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित त्वरित मोरयासी, आणि न त्वरित मोरयासी, म्हणे देवा तुमच्या सुकृते, देवा तुमच्या सुकृते, आणि न त्वरित मोरयासी, आणि न त्वरित ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज. तर सज्जन हो, या जगामध्ये देवाला आणायचं असेल तर पुण्य लागतं. आणि तुम्हाला पुण्य मिळण्याची जी साधनं आहेत ना, ती साधन म्हणजे पुन्हा देवाचं नामचिंतनच आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, किंवा पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, किंवा तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. आणि म्हणून नामचिंतनातून थोडं 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 पुण्य जे येतं
तेच पुण्य तुम्हाला भगवान परमात्म्याला तुमच्याकडे आणू शकतं. आणि तुकोबारायांची ते नामचिंतनाची साधना मोठी असल्यामुळे तुकोबाराय या ठिकाणी चिंतामणी देवाला सांगतात की तुमच्याच पुण्याईने मी भगवान गणेशाला या ठिकाणी आणीन. आणि ठरल्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे की देवघराला आले की नाही आला, किंवा दुसरा एक अभंग आपल्याला माहिती आहे, पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार उपमूळ की जर जर. म्हणून अशा प्रकारे भगवान परमात्मा येतो तो तुम्हाला आणावा लागतो. कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना. येतो असं केलं. उडरे उडरे कहू हा, पहिलं तो गे काऊ कोकता है शकून गे माये सांगता है, शकून गे माये सांगता है, पहिलं तो गे काऊ कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता है. उड रे काऊ तुझे सोन्याने मडविल पाहू, पाहुणे पाहुणे पंढरी राहू घरा येते, पहिलं तो गे काऊ कोकता है कोकता है, पहिलं तो गे काऊ कोकता. पांडुरंग परमात्मा पाहुणा म्हणून येतो, त्याच्यासाठी अट्टहास लागतो. आणि म्हणून अशाच प्रकारे जो जो भक्त अट्टहास करतो त्याच्यासाठी मग कधी गणेश रूपाने, कधी शिवजीच्या रूपाने, कधी हनुमंतरायाच्या रूपाने, कधी रामाच्या रूपाने, कधी कृष्णाच्या रूपाने, तर वेगवेगळ्या रूपाने भगवान परमात्मा त्या भक्तासाठी येतो. अगदी याच न्यायाने भगवान गणेशजी आपल्या भक्तासाठी या ठिकाणी आले. अतिशय आनंद मिळतो तुमच्याकडे कीर्तनाला आल्याच्या नंतर. गेल्या 6 जून 2025 म्हणजे 5-6 महिने झाले एक नवीन जबाबदारी श्री क्षेत्र गोकुळधाम संस्थांच्या महंत पदाची खऱ्या अर्थाने माझ्यावरती आली. योगायोगाने डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख योगी निरंजननाथ या 2 महान व्यक्तीने येऊन त्या संस्थांवरती माझी नियुक्ती खऱ्या अर्थाने केलेली आहे. मी मगाशीच सांगितलं प्रवचनामध्ये सकाळी की आत्ता सध्या त्या संस्थेमध्ये 10-12 विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात. एकही रुपया विद्यार्थ्यांना आमच्याकडे फी नाही. महाराज तुम्ही तसं करू नका बरं का. त्याचं कारण आहे, आमचं संस्थान आहे, तुमची संस्था आहे आणि तुम्ही स्वतः काढलेली आहे, तर माझी ती स्वतः नाही आहे. हां, माझं काय ते मी देण्याचा प्रयत्न करतो आहे विद्यार्थ्यांना. विनामूल्य शिक्षणही देतो, तिथं विनामूल्य जेवण अन्न. तर आम्ही आव्हान करत असतो की बाबा कोणाला असं वाटत असेल की आम्ही हे पवित्र कार्य हातात घेतलेलं आहे, तुमचं जर दान करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, लग्नाच्या वाढदिवसाच्या, मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा एखाद्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एखाद्याच्या 1 दिवसाच्या अन्न देण्याची सेवा मागत असतो. जर तुमच्या सुखुशीने तुम्हाला द्यायची असेल तर तो खर्च साधारणतः 1 दिवसाचा पूर्ण खर्च 3000 रुपये आहे. मग गॅसपासून महिलेपासून तर संपूर्ण खर्च 1 दिवसाचा. तर ज्यांना कुणाला हवा असतो त्यांना आव्हान करतो, आपल्यापैकी कुणाला इच्छा असेल तर तुम्ही देऊ शकता अशी अपेक्षा आहे. परंतु हे सगळं विनामूल्य आहे आणि म्हणून ठीक आहे. आमच्याकडे आळंदीला नेहमी कार्तिकी वारीला येणारे आमच्या घरी रोज कायम भेट देतात. कार्तिकी वारीला भजनासाठी सर आणि तुम्ही सगळेच ग्रामस्थ मंडळी येतात. त्यामध्ये कळमकर सर जे आपल्या कार्यक्रमाचं सगळं नियोजन पाहतात, त्यांची एक अन्नदानाची सेवा आम्हाला या ठिकाणी संस्थानला मिळालेली आहे. टाळे वाजून त्यांचं सगळ्यांनी एकदा स्वागत करावं अशी मनापासून तुम्हाला प्रार्थना आहे. पुन्हा एकदा सांगतो, आमच्याकडे शिकणारी मुलं संस्कृत, पखवाज, शास्त्रीय संगीतासाठी स्वतः अण्णा आहेत. 1992 साली विचारत झालेलं आहे आणि अण्णासमोर बसले आहेत. 1ही रुपया फी अजून अण्णाला दिली नाही. आणि आम्ही या वर्षात तरी असं ठरवलं आहे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसारखं शिक्षकाला फी नाही, विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकाला पगार नाही. या वर्षात तरी आम्ही पूर्ण वर्ष ते पाळलं आहे आणि म्हणून असे विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी घडवत आहोत. एक दिवशी आवर्जून
जर आले कधी तिकून तर केंदूर आणि चिंचोसी या दोन्हीच्या मध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये संस्थान आहे. म्हणजे चाकण शिक्रापूर हायवेपासून दक्षिणेला एक 5 किलोमीटर अंतरावरती मोहितेवाडी फाटा आहे. तिथून आतमध्ये येता आले की आहे. आपण भेट द्यावी अशी अपेक्षाही आपल्याकडे व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा तुम्ही आयोजक मंडळी, सर असतील, तुम्ही ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांनी मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. सगळेच दिग्गज मंडळी या ठिकाणी आहेत. मृदंगाचार्य असतील, या सगळ्या ज्ञानोबरायांच्या कन्या असतील, इकडे महाराजांचे विद्यार्थी आहेत. महाराज स्वतः निळोबरायांसारख्या थोर संतांच्या पुण्यभूमीमध्ये हे कार्य करतात. आपण सगळेच टाळकरी, गायक, वृंद आणि विशेष म्हणजे हरिभक्तीपरायण ज्येष्ठ असणारे, तपस्वी असणारे वांगणे महाराज, योगायोगाने त्यांचीही साथ माझ्या कीर्तनासाठी आज मला मिळाली. मी माझं भाग्य समजतो. माईक सिस्टीम फार सुंदर आहे. तुम्ही 2 तास उभे राहून ही सगळी ऑपरेटिंग करता, त्यामुळे तुमच्या यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो, ते जोडून देतात आणि निघून जातात कुठंतरी. त्यांना कळतं नाही महाराजांना काय पाहिजे, कसं पाहिजे. तुमचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांचे आभार मानून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. झाली छोटी सेवा भगवान गणेशाच्या, ज्ञानोबराय, तुकोबराय, अधिकनु सकल संतांच्या, गुरुजनांच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी झाली छोटी सेवा समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम. तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, 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 म्हणे देवा तुमच्या सुकृते, तुका म्हणे देवा तुमच्या सुकृते, मोरया आने त्वरित, आने त्वरित, आने त्वरित, आने त्वरित, मोरया आने त्वरित, मोरया आने त्वरित, मोरया आने त्वरित, मोरया देव म्हणते तुकया एवढी करते थोरी, देव म्हणते तुकया एवढी करते थोरी, देवा म्हणे तुकया एवढे कैची थो, देवा म्हणे तुकया एवढे कैची, अभिमान भीतरी अभिमान, अभिमान, अभिमान भीतरी नागवलो
नागवलो अभिमाना घेतरे नागवलो देव म्हणते तुकया एवढी कैसे थोरी देव म्हणते तुकया तुकया एवढी कैसे थोरी हा अभिमाना आवाज द्या माईक मध्ये
विठ्ठल जय जय उपाध्याय सर, संजयजी उपाध्याय सर कीर्तनाच्या शेवटी या ठिकाणी आलेले आहेत. तर शेवटी भैरवीला त्यांनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना साथ केली आहे. आता पुढे भजनासाठी ते साथ करणार आहेत. हा योग 12 महिन्यातनं पुन्हा तुम्हाला एकदा येणार आहे. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती, बाबांनो, ह्या भजनाची संधी आणि या सगळ्या संगीत मंडळीला ऐकण्याची संधी जीवनातनं सोडू नका. पुन्हा तो वेळ आपल्या जीवनात परत परत येत नाही, अशी विनंती या ठिकाणी करायची. आणि संजयजी उपाध्याय यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचे मनापासून आभार. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.